नमस्कार. आज आपण एका अतिशय गूढ पण तितक्याच रंजक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. हे संपूर्ण विश्लेषण पंडित श्री राम शर्मा आचार्यजी यांच्या जप प्रक्रिया का वैज्ञानिक आधार या मूळ हिंदी साहित्यावर आधारित आहे. आपण सर्वांनीच मंत्र जपाबद्दल कधी ना कधी ऐकलंच असेल, बरोबर? पण आज आपण फक्त श्रद्धेच्या पलीकडे जाऊन त्यामागील खऱ्या विज्ञानाचा शोध घेणार आहोत. ध्वनी लहरींपासून ते थेट मानवी मनाच्या अफाट क्षमतेपर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. तर चला या अद्भुत शोधाला सुरुवात करूया. बरं, आता या संपूर्ण प्रक्रियेच्या अगदी मुळाकडे जाऊया. जर आपण विश्वाच्या कार्यप्रणालीकडे थोडं बारकाईने पाहिलं तर एक अतिशय मोठा नियम आपल्या लक्षात येतो. तो म्हणजे सततच्या गतीमुळे नेहमीच एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते. आता हेच बघा ना, पृथ्वी स्वतःभोवती सतत फिरतीये आणि म्हणूनच तर गुरुत्वाकर्षण आणि आपल्या जीवसृष्टीसाठी लागणारी ऊर्जा निर्माण होते. अगदी याच न्यायाने जेव्हा आपण मंत्रातील शब्दांची सतत आणि एका लयीत पुनरावृत्ती करतो तेव्हा एक चक्रव्यूह तयार होतो. हो, एक प्रकारचं वर्तुळाकार शब्दचक्र, आणि यातूनच अतिशय शक्तिशाली अशी आध्यात्मिक ऊर्जा बाहेर पडते. ऊर्जेच्या निर्मितीचं हे जे विज्ञान आहे ना, ते खरोखरच थक्क करणारं आहे. आता डायनॅमोचंच उदाहरण घ्या. सतत फिरण्याच्या क्रियेमुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. हा तर भौतिकशास्त्राचा अगदी मूलभूत नियम आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपले प्राचीन ग्रंथसुद्धा या नियमाशी पूर्णपणे सहमत आहेत. जेव्हा एखाद्या मंत्राचा आपण अखंड जप करतो तेव्हा तो अक्षरशः एका डायनामोसारखंच काम करतो. या सततच्या ध्वनिगतीमुळे काय होतं तर आपल्या या स्थूल शरीरात, आणि एवढंच नाही तर अदृश्य अशा सूक्ष्म शरीरातही अत्यंत महत्त्वपूर्ण विद्युत प्रवाह निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि इथूनच आपल्याला एक अतिशय स्पष्ट चित्र दिसतं. म्हणजे आपलं रोजचं बोलणं आणि मंत्रजप याच्यात नेमका काय फरक आहे हे समजून घेणं खूप रंजक आहे. आपला जो सामान्य संवाद असतो ना, तो खूप विखुरलेला असतो. त्यात शब्दांचा वेग कधी कमी असतो, कधी जास्त असतो, भावनांचे सतत चढउतार असतात. त्याला असं काही निश्चित केंद्रबिंदू नसतो. पण या उलट मंत्रजप हा पूर्णपणे वेगळा प्रकार आहे. यात शब्द अतिशय मोजके असतात, त्यांचा वेग अगदी एकसमान असतो आणि गती पूर्णपणे वर्तुळाकार असते. हा फरक म्हणजे एखाद्या विखुरलेल्या प्रकाशाच्या किरणांची तुलना एका अत्यंत अचूक आणि भेदक अशा लेझर बीमशी करण्यासारखा आहे. आता भूमिती आणि गणिताच्या नियमांनुसार ही प्रक्रिया कशी काम करते हे पाहणं आणखी मनोरंजक आहे. यालाच शब्दचक्र असं म्हणतात. भूमितीचा एक अगदी साधा नियम आहे पहा. जर एखादी सरळ रेषा आपण सतत आणि अखंडपणे ओढत राहिलो तर ती शेवटी फिरून आपल्या मूळ आरंभबिंदूवरच परत येते. म्हणजे सतत गतिमान असलेली कोणतीही वस्तू नैसर्गिकरित्या एक वर्तुळाकार आकारच घेते. आणि हा नियम केवळ कागदावर नाही तर अगदी लहानात लहान अणूपासून ते अवकाशातील सर्वात मोठ्या ग्रहापर्यंत सगळीकडे हाच सार्वत्रिक नियम लागू होतो. यासाठी आपल्या प्राचीन साहित्यातील महर्षी वाल्मिकींचं उदाहरण अतिशय अचूक आहे. आपण ऐकलंच असेलच की त्यांनी राम राम ऐजी मरा मरा असा उलटा जप केला होता. पण जर आपण याकडे वैज्ञानिक आणि ध्वनिशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एक वेगळंच सत्य समोर येतं. जेव्हा मरा मरा या शब्दांची अत्यंत वेगाने आणि अखंडपणे पुनरावृत्ती होते तेव्हा त्या शब्दांचं मूळ, सुरुवातीचं आणि शेवटचं टोक उरतच नाही. ती सरळ रेषेतील गती आपोआप वर्तुळाकार बनते आणि त्यातून अत्यंत नैसर्गिकरित्या राम राम असा एक परिपूर्ण आणि अनंत ध्वनी तयार होतो. आहे की नाही कमाल? तर यातून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे तैलधारवत तत्व. आता हे तैलधारवत म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे एखाद्या उंचावरून पडणारी तेलाची धार अतिशय अखंड आणि एकसंध असते, त्यात अजिबात खंड पडत नाही, अगदी तशीच अवस्था जपाची असावी लागते. खऱ्या जपात आवाजाचा अचानक चढउतार करणं किंवा मध्येच थांबणं अजिबात अपेक्षित नसतं. तो प्रवाहासारखा अगदी स्वररहित एका लयीत आणि पूर्णपणे स्थिर असावा लागतो. थोडक्यात सांगायचं तर अखंड गती हेच या संपूर्ण प्रक्रियेचं सर्वात मोठं रहस्य आहे. आता बघा, विज्ञानामध्ये कुठल्याही अचूक मोजमापाला किती महत्त्व असतं हे आपल्याला वेगळं सांगायला नको. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर रुग्णाचा रक्तदाब मोजताना घड्याळाकडे आणि नाडीच्या ठोक्यांकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असतो, अगदी त्याचप्रमाणे एका साधकाला त्याच्या जपाची गती मोजावी लागते. घड्याळ आणि जपामाळ यांचा योग्य समन्वय साधून जपाचा वेग निश्चित केला जातो, जो साधारणपणे एका तासात 10 ते 11 माळा इतका असतो. ही जी अचूकता आहे ना, ती केवळ भावनेला नाही तर एका अतिशय वैज्ञानिक गतीला जन्म देते. भौतिकशास्त्रातील काही यांत्रिक उदाहरणांवरून ही अफाट शक्ती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आता स्वतःभोवती वेगाने फिरणाऱ्या एका भोवऱ्याचा विचार करा. तो केवळ त्याच्या गतीमुळेच आपला समतोल उत्तमरित्या राखतो. दुसरं उदाहरण म्हणजे इंजिनमधील मोठं फ्लायव्हील, जे त्या संपूर्ण मशीनला नियंत्रित करतं आणि ऊर्जा देतं. आणि तिसरं म्हणजे लाकूड कापण्याची ती वर्तुळाकार करवत.
ती साध्या पुढे मागे होणाऱ्या करवतीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने लाकूड कापते. या उदाहरणांवरून हेच सिद्ध होतं की वर्तुळाकार गती एक अशी प्रचंड शक्ती निर्माण करते जी मानवी मनाच्या गुंतागुंतीच्या यंत्रणेवर पूर्णपणे ताबा मिळवू शकते. आता या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात मनोरंजक वैज्ञानिक पैलू कोणता असेल तर तो म्हणजे केंद्रापसारी बल म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्स. भौतिकशास्त्रानुसार अत्यंत वेगवान वर्तुळाकार गतीमुळे बाहेरच्या दिशेने फेकलं जाणारं एक बल निर्माण होतं. जपाच्या प्रक्रियेत हेच बल अगदी गोफणीसारखं काम करतं. ते साधकाच्या चेतनेला एका विशिष्ट लयीत बांधून ठेवतं आणि मग कोणत्याही अडथळ्याविना ती चेतना अत्यंत वेगाने आणि अचूकपणे त्याच्या अंतिम आध्यात्मिक लक्ष्याकडे झेपावते. इकडे तिकडे अजिबात विचलित न होता. आणि गंमत बघा, ही प्रचंड गती फक्त लक्ष्याकडेच नेत नाही, तर ती एक मजबूत सुरक्षा कवच म्हणूनही काम करते. एका वेगाने गोल फिरणाऱ्या पाण्याने भरलेल्या भांड्याची कल्पना करा. ते पाणी कधीच बाहेर सांडत नाही, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे मंत्राच्या त्या वेगाने फिरणाऱ्या वर्तुळात जेव्हा मानवी चेतना पूर्णपणे अडकते तेव्हा तिचं रक्षण होतं. ती चेतना सांसारिक मोहात किंवा कोणत्याही वासनांमध्ये भरकटण्यापासून वाचते. जपाची ही जी अफाट गती आहे ना, तीच आपल्या मनाला खाली घसरण्यापासून रोखून धरते. बरं, भौतिकशास्त्र तर आपण पाहिलं, आता थोडं आधुनिक मानसशास्त्राकडे वळूया. या साहित्यात मनाच्या परिवर्तनाचे 4 अत्यंत महत्त्वाचे टप्पे सांगितले आहेत. यातला पहिला टप्पा आहे शिक्षण म्हणजेच लर्निंग. आता सैनिकांची रोजची परेड तुम्ही पाहिलीच असेल. अगदी त्याचप्रमाणे मनाचा जो मूळचा विरोध असतो ना, तो मोडून काढण्यासाठी एकाच मंत्राची अत्यंत सातत्यानं पुनरावृत्ती करणं या पहिल्या टप्प्यात अपेक्षित असतं. त्यानंतर येतो दुसरा टप्पा, धारणा किंवा रिटेन्शन, म्हणजेच प्रतीकांची पूजा आणि ध्यान करून त्या दैवी शक्तीला आपल्या अंतःकरणात अतिशय खोलवर सामावून घेण्याची प्रक्रिया. आता इथे आपल्याला एक प्रश्न नक्कीच पडू शकतो की ही सततची पुनरावृत्ती नक्की का आवश्यक आहे. तर याचं कारण असं आहे की आपलं मानवी मन हे मुळातच अत्यंत कठोर आणि जिद्दी असतं. विहिरीवरच्या त्या कठीण दगडाचं उदाहरण घ्या. जेव्हा मऊ दोरी त्या दगडावर वारंवार घासली जाते तेव्हा कालांतराने त्या कठीण दगडावरही खोलवर निशाण पडतातच. अगदी तसंच एकाच मंत्राच्या सततच्या आणि अखंड जपाने आपल्या अत्यंत कठोर मानवी मनावर आणि चेतनेवर दैवी संस्कारांचे कायमस्वरूपी ठसे उमटले जातात. चला तर मग आत्ता बघूया हे सगळं पुढे कसं विकसित होतं. मानसशास्त्राचे शेवटचे 2 टप्पे खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणतात. यातला तिसरा टप्पा आहे स्मरण म्हणजेच रिकॉल. यामध्ये आपला आत्मा आणि विश्वाचा जो हरवलेला आध्यात्मिक संपर्क आहे तो पुन्हा एकदा जोडला जातो. आणि त्यानंतर येतो चौथा आणि सर्वात सर्वोच्च टप्पा, मान्यता किंवा रेकग्निशन. ही अशी उच्च अवस्था आहे जिथे शिवोहम म्हणजेच मीच तो ईश्वर आहे याची आपल्याला अंतिम आणि अत्यंत सखोल जाणीव होते. स्मरण किंवा रिकॉल या टप्प्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर एक अगदी साधं उदाहरण पहा. आकाशात उडणाऱ्या पतंगाचा दोरा जर अचानक तुटला किंवा एखाद्या बाहुलीच्या तारा तुटल्या तर काय होतं? त्यांची अवस्था पूर्णपणे दिशाहीन होते. ते नुसते भटकतात. ईश्वराशी संपर्क तुटलेला आत्माही आयुष्यात अगदी याचप्रमाणे भटकत असतो. स्मरण हा असा टप्पा आहे जो तो तुटलेला धागा पुन्हा नव्याने जोडतो आणि आपल्या मनाची आंतरिक वायरिंग थेट विश्वाच्या त्या सर्वोच्च शक्तीशी पुन्हा एकदा प्रस्थापित करतो. आणि मग येतो मान्यता, हा सर्वोच्च टप्पा. इथे गंमत अशी आहे की केवळ बौद्धिक समजूत उरत नाही, तर ते एक प्रत्यक्ष जगण्याचं सत्य बनून जातं. हा तो खऱ्या अर्थाने अद्भुत क्षण आहे जिथे मानवी प्रवृत्तीचं पूर्णपणे दैवी प्रवृत्तीमध्ये रूपांतर होतं. या अवस्थेत पोहोचलेला साधक केवळ ईश्वरावर विश्वासच ठेवत नाही, तर तो चक्क स्वतःच्या आत असलेल्या त्या दैवी प्रकाशाला प्रत्यक्ष पाहतो आणि अनुभवतो. अर्थात हे सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी प्रचंड एकाग्रतेची आवश्यकता असते. मूळ साहित्यामध्ये मनाची तुलना एका शेताशी केली आहे. आता बघा, चांगलं पीक येण्यासाठी शेताची जमीन जशी वारंवार नांगरावी लागते ना, अगदी त्याचप्रमाणे आध्यात्मिक जागृतीसाठी आपल्या मनाची जमीनसुद्धा एकाच मंत्राने सतत नांगरावी लागते. अनेक ठिकाणी विखुरलेलं वरवरचं ज्ञान मिळवण्यापेक्षा एकाच सत्यावर लक्ष केंद्रित करून त्याची खोलवर मशागत केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती अत्यंत वेगाने होते. या संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रियेचा सर्वात अचूक आणि सर्वोच्च प्रयोग कोणता असेल तर तो म्हणजे गायत्री मंत्र. हा मंत्र अक्षरशः एका मास्टर सीडसारखे म्हणजेच मुख्य बीजासारखे काम करतो. जेव्हा या मंत्राचा अत्यंत शिस्तीत, वर्तुळाकार आणि एकसमान गतीने जप केला जातो तेव्हा आपल्या शरीरातील सुप्त केंद्रे, ज्याला आपण चक्रे म्हणतो, ती पूर्णपणे जागृत होतात.
आणि मग मानवी शरीरात दडलेल्या अतींद्रिय आणि अलौकिक क्षमता त्यांच्या पूर्ण ताकदीने विकसित व्हायला लागतात. तर आज आपण विश्वाच्या अवाढव्य भौतिकशास्त्रापासून ते ध्वनिलहरींच्या अत्यंत सूक्ष्म विज्ञानापर्यंत आणि मानसशास्त्राच्या सर्वोच्च टप्प्यांपर्यंतचा एक खरोखरच विलक्षण असा प्रवास पाहिला. थोडक्यात सांगायचं तर 1. जपामुळे एक अत्यंत शक्तिशाली शब्दचक्र निर्माण होतं. 2. तैलधारेप्रमाणे या जपात सातत्य असणं खूप आवश्यक आहे. 3. मानसशास्त्राच्या 4 टप्प्यांमधून मानवी मनाचं संपूर्ण परिवर्तन होतं. आणि 4. गायत्री मंत्रामुळे सुप्तचक्रे आणि आपल्यातील दिव्य क्षमता जागृत होतात. आता हे सर्व पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आपल्या सर्वोच्च क्षमता जागृत करण्याची गुरुकिल्ली बाहेरच्या जगात नसून एकाच शब्दाच्या अखंड लयीत आपल्याच आत दडलेली असू शकेल का? यावर नक्की विचार करा.